आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. माया, एक मिनिट. काय परिस्थिती आहे? जोरदार तयारी चालू आहे. काय तर म्हणे त्या अंबिकाले पूजेच्या वेळी ऊन लागू नये म्हणून आता तंबू उभारतायत. करू दे, जेवढी तयारी करायची ना तेवढी करू दे. ही तयारी म्हणजे आपल्यासाठी पेटती चूल आहे. याच्यात पाणी ओतायचं की रॉकेल ते आपण ठरवायचं. आणि काही ओतलं तरी फायदा आपलाच आहे. माया, कुठल्याही परिस्थितीत ही पूजा पूर्ण होऊ द्यायची नाही. मा, फार फार तर 10 ते 15 मिनिट आपला पहिला प्लॅन सक्सेस व्हायला. नंतर सगळं गुंडाळून जावं लागेल यांना इथून. माया, ही अंबिका शेखरशी लग्न करून आपल्या घरी येणार नसेल ना, तर संसाराचं सुखीच्या आयुष्यातच नसेल. अगं ते मी मिळूच देणार. हिसकावून घेईल मी हे सगळं. बरं, पूजेत काय काय अडचणी आणायच्या ठरलंय ना सगळं? हे काय विचारणं झालं का? मग ही पिठी साखर, त्या रांगोळीत ही पिठी साखर मिक्स करून येते. माया, माझं बाळ, ऑल द बेस्ट. थँक्यू मा. येते. ओ मेवणे, झाली की नाही झोप? मस्त झोप झाली असेल नाही का तुमची? अहो मगाचपासून प्रयत्न करालोय, म्हटलं आत्ता जाग येईल मग येईल, पण कुठलं काय. बरं ते जाऊ दे. तुम्ही काय घेणार? हा, चहा कॉफी का जरा? अहो ज्यूस ज्यूस म्हणतोय, बोला. अरे हे राहिलंच की. बोला. सोड मला, सोड मला. हे सोडून बोल. आणि सोडणारच आहे तुला. तुला काही तर कायमचा ठेवणार आहे मी. हे बघ, फक्त एक गुड न्यूज माझ्यापर्यंत येऊ दे, लगेच सोडतो तो. कसली गुड न्यूज? अंबिका मेल्याची. हा, अरे तिच्यासाठी एवढा धडपडतो ना तू. घट्ट प्रेम आहे ना तुमचं, जीवाला जीव देणार. मग तू पण ती गुड न्यूज आहे आणि जा तिच्या मागोमाग वरती. अरे मी तिकिटाची सोय करतो की तुझ्या. हा, आणि काय पाहिजे? कशाला एवढी काय करलायस? भ्रम आहे. काय भ्रम आहे तुमचा? मी अजूनही चांगल्यापणानं सांगतोय, चुकूनही अंबिकाच्या वाटेला जाऊ नका. तिच्या केसाला जरी धक्का लागला ना तर फुकट मराल सगळे. ए शेखर, या रणजितचा जीव घेऊ शकेल असं अजून जन्माला यायचं. कळलं? कळेल. अंबिकाच्या जीवाला जरा जरी कमी जास्त झालं ना तरी तिच्या भावाच्या अंगात 100 हत्तीचं बळ येतं. अरे देवा. विचार करा, विचार करा, तो आता तुमचं काय हाल करेल. तुम्ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून ठेवलाय. एकत्रे मगाचपासून किरकिर लावले. अरे त्या जयदेवनं कुत्र्यासारखा मारला तुला, धू धुतला, तरी पण तुला त्याचीच लाल वाटते. आता तुमच्यासारखे गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं नात्यात असल्यावर थोडीफार शिक्षा भोगावीच लागेल नाही का?
करून जातात तुमच्यासारखे माणसं आणि आणि सोसाव बाकीच्या माणसांना लागतात. तुमच्यामुळे माझं प्रेम जवळजवळ गमावलंय मी, पण मी तसं होऊ देणार नाहीये. तुम्ही किती प्रयत्न करा, मी तुमचे सगळे प्रयत्न हाणून पाडणार आहे. मेवणे लय भारी बोलता राव तुम्ही. खरं उगाच त्या बँकेमध्ये मॅनेजर झाला तुम्ही. त्यापेक्षा ना तुम्ही असे मोटिवेशनल स्पीच देत फिरला असता की नाही, लय पैसा मिळाला असता राव. अहो खरंच आई शपथ. जरा स्वतःकडे बघा. हा काळजी घ्या स्वतःची. तर स्वतःचा जीव वाचवायचा कठीण, तुम्ही त्या अंबिकाचा जीव वाचवायला चाललाय. जीव आवडला मला. रजित, सोड मला, सोड मला. गप रे बाबा, किती रडणार आहेस अजून? हा आत्ताच एवढं रडला तर ती अंबिका मेल्यावर कसं रडणार तू? हा असं काय कोरड्या डोळ्यांनी बघणार का काय तिला? अरे जरा तरी तिच्यासाठी डोळ्यात पाणी राखून ठेव की. चला येऊ मेवणे, मस्त आराम करा, एन्जॉय करा. ए सागऱ्या, लक्ष ठेवा आमच्या मेवण्याकडे. त्यांना काय हवं नको ते बघ, नाहीतर मारत खाशील माझा. हा येऊ मेवणे, आलो मेवणे. सोड. मी आता व्रताचा संकल्प सोडतो आणि मग अंबिकाच्या व्रताची सुरुवात होईल. गुरुजी, तुम्ही नुसती सुरुवात करावं. आमच्या अंबिका तयारच आहे. एकदा पूजेला बसली की नाही, व्रत पूर्ण झाल्याशिवाय उठत नाही बघा. ठीक आहे, मी करतो सुरुवात आता. ओम श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम जय जगदीश्वरी कृपावंत मातोश्री नमोस्तुते. जया, अरे या एवढ्या मुंग्या कसं काय? हे काय मुंग्या आणि कुठनं आले इथं? मी तर सगळी जागा साफ आहे बघून मांडव उभा केलता. आंबे, अहो गुरुजी तुम्ही अरे जया, त्या मुंग्या झाडायला पाहिजे रे. जाऊन जाऊन अंबिकाचा रगात काढतील त्या.
बघ, अंबिकाचं व्रत अर्धच राहणार. मा बघ, आपला पहिलाच प्लॅन सक्सेस होतोय. मग बघ तिच्या अंगावर मुंग्या. आता किती वेळ ही सहन करते बघतेच. देवी आई, अजून किती परीक्षा बाकी आहे ग तुझी? तुझ्याच मतानं समज सुरू आहे, मग तुझ्याच कार्यात काय इग्न आणालीस? संकट दूर कर आई. देवी आई, मला माझ्या बहिणीच्या सुखापेक्षा दुसरं काही भी महत्वाचं नाही. एक वेळ तिला होणार त्रास मला होऊ दे, जे काय करायचं ते मला कर, पण माझ्या बहिणीचं व्रत पुरा होऊ दे. तिचं व्रत पुरा होईपर्यंत रक्षण कर. आले देवाच्या मनात येते कोणाची काही चालेना. अंबिका बाळा, तुझी भक्ती श्रेष्ठ आहे, अपार आहे. जिथे मनुष्याचे प्रयत्न ठोकळे पडतात ना, तिथे दैव उभे राहते. मुंग्या आल्यानंतर त्यांना हळदी कुंकू व्हायचा रीतिरिवाज आहे आपला, पण इथं तर देवीनं साक्षात त्यांना हळदी कुंकू व्हायलंय. देवीची इच्छा आहे की तुझं व्रत अगदी विनाविघ्न पार पडावं. आता तू तुझी पूजा अगदी बिनधास्त करून घे. मा, आत्ता कुठे सगळ्या पूजेचं वाटोळ होईल असं वाटत होतं, पण नाही. तेवढ्यात हा वारा यावा आणि मुंग्या जाव्यात. बघ ना माया, म्हणजे वाऱ्याने मुंग्या उडून गेल्या पण दिवा विजला नाही. कमाल आहे ना. माया, माया, काय झाकण? मग यातला साप? साप नाहीये, नाहीये. माया, माया, आपल्या आजूबाजूला नाहीये ना? म्हणजे तू बघ बर का, आपला प्लॅन आपल्यावरच उलटायचा. आपल्या दोघींपैकी कुणाला चावलं तर काय बोलतेस मग? नाही नाही, तरी मी तुला सांगत होते आता नको सोडायला, नंतर सोड. तर तू ऐकतेस तर ना? ते सोड, आता शोध कुठं आहे तू पण बघ ग.
माया साप हळू बोल, आपल्याकडे नाहीये साप, तिकडे जयदेव जवळ बघ ना, जयदेवच्या पायाजवळ माया. अंबिकासाठी आणलेला साप जयदेवच्या पायाजवळ. जाऊ देत ना, हे कार्ती बरंच झालं. दोघांपैकी कुणालाही साप चावला तरी फायदा आपलाच. म्हणजे बघ ना, अंबिकेचं किती जीव आहे त्या जयदेववर. त्याला साप चावला म्हणजे ती पूजा करणारच नाही, उठेल पूजेतून. जाऊ दे तिकडे, काही झालं तरी फायदा आपलाच आहे. बघू काय होतंय. आता व्रताचा संकल्प करून पूर्ण झालाय. बघा, एवढं मोठं वारं आलं पण तो दिवा अजून तसाच तेवत राहिलाय, विझलेला नाहीये. दिव्या आईची अशी इच्छा आहे की अंबिकाचं हे व्रत पूर्ण व्हावं. तिला अंबिकाकडून सेवा करून घ्यायची आहे. आणि आता कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये आणि अंबिकाची ही पूजा सफल व्हावी म्हणून आपण सगळ्यांनी डोळे मिटून दिव्याईची प्रार्थना करूया. व्हेरी गुड. मा, त्या पुजाऱ्याला तू पैसे वगैरे दिलेले नाहीयेस ना? परफेक्ट. हा अगदी आपल्याला जसा हवा तसाच वागतोय. मा, आता हा चान्स आपण नाही सोडायचा. आता हा दिवा बंद झालाच म्हणून समज. मा, आता तो दिवा नाही राहत, बघत राहतो. आता सगळ्यांनी डोळे उघडा आणि दिव्याईला नमस्कार करा. गुरुजी, तुम्ही त्या दिवावर काही कापूर वगैरे ठेवलाय काय? नाही हो, अहो मी कशाला ठेवू? जर कापूर ठेवला असता तर तो एव्हाना जळून संपला असता ना. मगाशीच मी आरती केली होती, तेव्हाच मी कापूर लावून तो पेटवला होता. तेव्हा तर पंथीत काहीच नव्हतं. मग आता जया थांब. गुरुजी म्हणालच होतं की हे व्रत करताना 1000 अडचणी येतील म्हणून, पण यातनच हे व्रत पूर्ण करायला पाहिजे.
हे बघ, तू आता काय बी करू नकोस. मला खात्री आहे की आपल्या आंबीच्या पाठीशी देवी आई उभी आहे. ती काय बी वाईट घडू द्यायची नाही. ती यातनं नक्की काहीतरी मार्ग काढ. हे पिट्या, यार हाकल त्याला. थांबा, तुम्ही त्याला काही करू नका. त्याला त्याच्या मनाप्रमाणे करू द्या. त्या पंथीतलं पाणी संपेल आणि तो दिवा तसाच राहील. हीच आहे देवाची लीला. माया, चल आता. आतापर्यंत आपण जेवढं काही केलंय ना तेवढं सगळं वाया गेलं. हे काही प्लॅन सक्सेस होत नाही. चल, इथे थांबण्यात अर्थच नाही. माया, तू तुला जायचं असेल तर तू बिनधास्त जा. मला नाही यायचं कुठं. अगं, 1-2 प्लॅन फ्लॉप झाले म्हणून काय बिघडलं? आज एक तरी प्लॅन सक्सेस करून दाखवणारच. ज्या मुलीमुळे माझा नवरा जेलमध्ये गेला तिला मी असंच सोडून देऊ? नाही सोडणार. काही झालं तरी आज मी बदला घेणार. तुला जायचंय तर जा. मी थांबते. बरोबर आहे तुझं. एक चाल हरलो म्हणून काय झालं? पूर्ण बाजी तर नाही हरलो ना आपण. एक तर प्लॅन सक्सेस होईल. आता काही नको करायला. रात्रीची वाट बघू आणि ह्या तंबूच पेटवून दे. माया, बस थोडाच वेळ वाट बघावी लागणार. एकदा काही झोपले की पेटवून देऊ हा मंडप. मा, तू फक्त बोल कुठून सुरुवात करायची? इकडून करू का तिकडून करू? कुठूनही कर माया. सगळे जळून खाक झाले ना तरी मला काही फरक पडणार नाही. असे भाजून निघाले पाहिजे ना की गावातल्या लोकांनी उद्या बघितलं ना तरी त्यांना बघवल्या गेलं नाही पाहिजे. पोस्टमार्टमला न्यायच्या लायकीची बॉडी नाही राहिली पाहिजे. मा, तू काही काळजी करू नकोस. आता एकतर आर या पार. पण कौतुक वाटतं मला या लोकांचं. मूर्ख, सकाळपासून एका जागी बसून आहेत. कुणी हालायचं नाव घेत नाही. इथं मला कधी एकदा आग लावते आणि जाते असं झालं. पण हे हालायचं नावच घेत नाहीयेत. हो ना ग, त्यांना कुणालाच तहान भूक लागली नसेल का? माणसात का शैतान? जया, अरे बस की. किती वेळ उभा राहणार रे? बस. राघव, बस की लेकरा. अरे किती फेऱ्या मारशी? बस बघू. अहो मामा, बसून बसून पायात गोळे आले म्हणून जरा फेऱ्या माराले. तुम्ही बसा की, आराम करा. मी आहे व्यवस्थित.
जया, खरंच आंबूचं कौतुक आहे बघ. लय मोठं शिवधनुष्य उचलले ती. मामा, माझा माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास आहे. ती हे व्रत नक्की पुरा कर. शेवटी बहीण कोणाची? चला चला, मी काय म्हणते, अंधार पडलाय. सकाळपासनं कुणाच्या बी पोटात अन्नाचा कण नाही. मी जेवण आणलंय, थोडं समद्यानी खाऊन घेऊयात. ए जया, ये जेवून घे. नाही, मला नग. अरे असं उपाशी पोटी राहू नये, ये इकडं. अगं आत्या, आंबू बी उपाशी आहे की. तिने पण सकाळपासून काय खाल्लेलं नाही. बिचारी एवढी कडक व्रत करायला लागलीये, आणि ती उपाशी असताना मी कसा खाऊ? अरे व्रत तिचं आहे, तुझं नाही. तू कशाला उपाशी राहतोस? आणि हे बघ, आंबीची काळजी करू नकोस. तिच्या पाठीशी देवी आहे. ती तिला हे समद कष्ट सोसण्याची ताकद देईल बघ. हा, ये. अगं आत्या, खरंच ना ग, मला असं समज की म्या माझ्या बहिणीसाठी एक दिवस उपवास केला. नाना, मामा, तुम्ही जेवून घ्या आणि माझं सोडा. मी अजून माप धडधाकट आहे, आणि तुम्ही असं उपाशी राहणं तब्येतीला चांगलं नाही. जेवून घ्या तुम्ही. राघव, तू बी जेवून घे. नाही, मला पण नको. तुम्ही करा सुरुवात. माया, यांचं पुराण काही संपेल असं मला वाटत नाही. हे रात्रभर जागत बसतील असं मला वाटतंय. खरंय तुझ, काय फालतूगिरी चालली आहे लोकांची. मा, ते सगळे एकमेकांना जेवणाचा आग्रह करतायत बहुतेक. मी आले का? कुठे निघालीस? त्यांच्या 13व्याच्या भोजनाची व्यवस्था करून येते. आलेच मी. मा, इतके दिवस आपल्या मनात ही सुडाची आग भडकत होती ना, आता याच आगीत हे सगळे जळून खाक होते. हो, पण माया सांभाळू ना. सगळे मंडपात आहेत, काळजी घे. जे करशील ते जपून कर. हो, माहितीये. मला थोडीच त्या मंडपात जायचं. मंडपाच्या बाहेर उभं राहूनही माझं काम होणार, आणि तेच मी करणार. पकड. माया, नीट सांभाळून. प्लॅन सक्सेसफुल.
आता फक्त गावात भावपूर्ण श्रद्धांजलीचे पोस्टर बघत राहायचं आपण. वा, हा डाव देवी सुद्धा उधळून लावू शकत नाही. मग या लोकांसाठी तर ते अशक्य आहे. चला, एकंदरीत काय तर चेधे आणि राजे शिर्के कुटुंबाचा शेवट झाला. मंडप पेटलाय हे समजेपर्यंत हे सगळे जळून खाक झालेले असतील. आग लागली. जया, थांबा थांबा थांबा, कुणी पुढे यायची गरज नाही. गुरुजी, माझी बन. होय, माहिती आहे मला, पण हे व्रत अर्ध राहिलं तर चालेल का? पूजा सुरू झाल्यापासून आतापर्यंत अनेक संकट आली, पण देवी आईनं दूर केलीत ना. मग आता कसली चिंता करताय? घाबरू नका, देवीवर विश्वास ठेवा, सगळं काही अगदी व्यवस्थित होईल. विश्वास आहे हो, पण येऊ मंडप पडलं तर माझी बन हुरपून निघल. मग काय उपयोग आहे समजाचा? आता पण जी विघ्न आली त्याने फक्त पूजेत बाधा आणली. हे तर माझ्या बहिणीच्या जीवावर बेतलंय. माहिती आहे मला, पण आता हे जे थांबलं ना तर पुन्हा काही होणार नाही. तुम्ही सगळे मंडपाच्या बाहेर जा, हे अगदी सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घ्या. हो, तू पण तिथंच थांब. जया, सतरंजी वरती तुझ्या चल. टाकट बिट बाजूला काढ सगळे. चल घे. झालं आता. हा गुरुजी पण नाही वाचला. तोच त्यांना सांगतोय की आग विझवू नका. पावळट कुठली. चांगलं आहे ना, मग आपलंच काम सोपं करतो. त्याला असं वाटत असेल की त्याची देवी धावत येईल आणि त्याला वाचवेल, पण नाही. आता तर यांचे तिकीट बुक झाले. सगळी माणसं मूर्ख आहेत अगं. सगळी एकाच वेळी लांबच्या तीर्थाला जातील. बाय बाय राजे शिर्के आणि चेथे. अशू, येऊ नकोस बाई, काही होणार नाही. हा, समजा ठीक होईल. गबस जा. मम्मी, अंबूचं व्रत तर राहणार नाही ना पूर्ण. खूप भीती वाटतेय. हे काय मधूनच कुठून पाऊस आला इतका? वातावरण नाही, काही नाही. हिचं नशीब इतकं बलवत्तर आहे ना, काही केलं तरी वाचते ही पोरगी. दैव दैव बलवत्तर ग माया. दैव वाचवतोय यांना, तर मी पण काळ बनेल आणि संपवून टाकेन सगळ्यांना.
गप्प बसणार नाही मी आणि हारही मानणार नाही. बघितलंच जया, देवी आईने हाक ऐकली आपली. देवी आई धावून आली बघ आंबीसाठी. बघितलं का सगळ्यांनी? एवढा पाऊस आला, आग लागली, पण तो दिवा विझला नाही. खरंच अंबूच्या पाठीशी देवी आईचा लई मोठा आशीर्वाद आहे. देवी आईच्या नावानं सांग भलं. देवी आईच्या नावानं सांग भलं. देवी आईच्या नावानं सांग भलं. बघितलंस राघव, एवढी संकट आली, पण माझी बहीण हाल सोचत व्रत पुरा करायला लागली. आजपर्यंत कवा तिला उपाशी ठेवलं नाही मी, कवा त्रास होऊ दिला नाही. कायम तळहातावरच्या फोडावर जपलंय मी तिला, पण आज तिला समजा सोसलं. राघव, अरे माझ्या एका शब्दावरती तुझ्या संग लगीन करायला तयार झाली. पत्रिका जुळत नव्हती, पण मी तिला म्हणलं एक व्रत करायला लागेल. एका पायावर तयार झाली रे ती. एवढं समजा करते येते तुझ्यासाठी. राघव, मला एक वचन देशील? किती बी झालं, काय बी झालं, अरे माझ्या बहिणीला कधी रडवणार नाही, तिची सास सोडणार नाही, कायम तिला सुखी ठेवशील. कधी बी दुःख तिच्या पदरी पाडू देऊ नकोस. देशील वचन? जया, अरे काय गरज आहे या वचनाची? जेव्हा माझ्या आणि अंबिकेच्या लग्नाला तू होकार दिला होतास, तेव्हाच हे वचन मी स्वतःला दिलंय. काय बी काळजी करू नकोस. राघव, अंबूचे हे व्रत पुरा होणार. उद्याचा दिवस तुम्हा दोघांसाठी सुखाचा आनंदाचा किरण घेऊन येणार, मला खात्री. ओ मेवणे, मेवणे, हा? कसं व्हायचं तुमचं? हे राहतेच तिच्या मारे मी. अरे, माझी काळजी करू नको, हा? स्वतःची कर. आणि किती दिवसाचा डांबून ठेवणार आहेस मला? ठेव, ते घाबरत नाही. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही असंच गुन्हे करत सुटाल? एक वेळ खोटी नाटी कारण देऊन जबाब देऊन तुम्ही त्या न्यायालयाच्या कचाट्यातून सुटाल, पण जयदेव समोर चालणार नाही. त्याच्यासमोर गद्दार लोकांना थाराच नसतो. जिवंत सोडणार नाही तो तुम्हाला. हे विचार कर, ओळख पाळख नसताना अंबिकानं केवळ त्याच्या म्हणण्यानुसार तुझ्या विरोधात कोर्टात साक्ष दिली. तुला जेलमध्ये पाठवला, जन्मठेपेची शिक्षा झाली तुला, आणि आता तर तू तिच्या जीवावर उठला. मग तो खरंच तुला जिवंत सोडेल असं वाटतंय तुम्हाला? लई जीप चालायला लागली रे तुझी. हा? थांबतो, थोबाडच बंद करून टाकू. मस्त गुड न्यूज देतो तुला. हा? अरे सांगणारच आहे, लगेच विचारू नकोस कुठली म्हणून. थांब की जरा. अंबिका कशी मेली, काय झालं, कसं झालं, सगळं डिटेल मध्ये सांगतो. 1 मिनिट कळ काढ फक्त.
हॅलो, हॅलो माया, बोला रणजित. आमच्या मेहण्याना अंबिका कशी मेल्याची गुड न्यूज ऐकायची आहे. सांग जरा काय काय झालं ते, हा? आणि सगळं सविस्तर सांगा डिटेल मध्ये. आणि तुम्ही तिकडे काय करलाय अजून, हा? का अंत्यसंस्कार करूनच येणार आहे? बरोबर सांग सर, बोल. थांबा रणजित, जरा धीर धरा. तुम्ही म्हणताय तसं अजून काही घडलेलं नाहीये इथे. काय? हो. अहो, आम्ही कालपासून तोच प्रयत्न करतो, पण आम्हाला यशच येत नाहीये. आत्ता असं काहीतरी घडेल असं वाटतंय, तोपर्यंत काही होत नाही. न राहून मग शेवटी तो त्यांनी उभा केलेला तंबू जायचा प्रयत्न केला आणि त्यातूनही ती मुलगी वाचली. काही केल्या मरत नाहीये ती अंबिका. हॅलो, एवढ्याशा कामाला एवढा वेळ लागतोय तुम्हाला? नाही, तुम्हाला जमत नसेल ना तर मला सांगा, मी तिकडे येतो, मग बघा तुम्ही. नाही, नको. तुला इथे काही यायची गरज नाहीये रणजित. आम्हाला अजून आमचा हुकमी एक्का बाहेर काढायचा आहे. तो बाहेर काढला ना की खेळ खल्लास. म्हणजे हेच की अंबिकाची पूजा पूर्ण झाल्यावर व्रत सोडायला ती काहीतरी खाणार किंवा काहीतरी पिल, सरबत वगैरे, तर त्यात आम्ही विष मिसळणार आहोत. आणि एकदा का तिथे प्यायली की तिचा कायमचा पत्ता कट. कोणताच डॉक्टर तिला वाचवू शकणार नाही. ते काय असेल ते असेल, हा? पण उगाच मला हवेत बार उडवलं नाही आवडत, हा? काम झालंच पाहिजे. आणि ते काम नाही झालं ना तर ते विष मी तुम्हाला दोघींना प्यायला लावी ना. त्यामुळं काम पूर्ण करूनच घरी परत यायचं, कळलं? ठेव. काय झालं? तू पाठवलेली गाजराची पुंगी वाजली नाही? मला पाहिजे तेच होणार, ते मीच करणार. लय उडू नको. गुरुजी, अजून किती वेळ लागणार हो पूजा संपायला? आता हा सूर्य अस्ताला गेला की मग अंबिका डोळे उघडू शकते. मग आपण त्यानंतर आरती करून घेऊ आणि या व्रताची पूजेची सांगता करून घेऊ. पण त्यानंतर तुम्ही एक काम करा. अंबिकाला, म्हणजे हिचं हे व्रत फार मोठं होतं, कठोर होतं, तेव्हा देवीचा प्रसाद म्हणून अंबिकाला फळं आणि दूध द्या. म्हणजे तिच्या उपासाची सांगता होईल आणि तिच्या तब्येतीला पण ठीक होईल. आशू, मी दूध आणि फळं आणून ठेवलेत बघ, तिला द्यायला लागतील ना नंतर. वय. अंबिका बाळा, डोळे उघड आता. तुझं व्रत आता पूर्ण झालं.